फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। फरिश्ता है वो उस जहां का, उसे उसने ही भेजा है। हम सब का है जो रखवाला, उसे उसने ही भेजा है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आता ही आता है, वह आता ही आता है। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। खो जाती है मुस्कुराहट, होती है जब कोई हिमाकत। छा जाती है घबराहट, वह आता ही आता है। वह आज भी आता है, वह आज भी आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी बने वो रखवाला, कभी बने देने वाला। कभी करे वो हिफाजत, कभी करे वो सफाई। वह आता ही आता है, वह आता ही आता है। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर।
देता है हमको दुहाई, बन के माँ बाप का साया, भगाए डर की वो छाया। स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर, स्वामी द सेवियर। वह आज भी आता है, वह आता ही आता है, वह आज भी आता है, वह आता ही आता है। श्री स्वामी समर्थ सद्गुरु भक्त हो. कर्माचा सिद्धांत. कर्माच्या सिद्धांतावर बराचसा आपण विचार विनिमय केला. उहापोह सुद्धा खूप छान झालेला आहे. आतापर्यंत आपल्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत, चांगल्या वाईट अजून एकही आलेली नाही. पण कर्माचा सिद्धांत कळणं फार कठीण आहे. आत्ता वाटलं की समजला, थोड्या वेळाने पुन्हा आपल्या विचारातून तो गायब होतो. आत्ता कळला असं वाटलं आणि आता पुन्हा अशी अवस्था येते की काहीच कळलेलं नाही, काहीच लक्षात नाही, काही हरकत नाही. असं होत असेल तर ते स्वाभाविक आहे. कारण कर्म करत असताना कर्मामध्ये मर्म असतं, मन. आपण मनुष्य आहोत, स्वाभाविक आहे हे होणं. कारण आपलं मन त्याच्यात अडकलेलं असतं. आपण प्रत्येक गोष्ट स्वतःला लावून बघतो आणि त्यामुळेच ही गफलत होते. आपण सध्या तरी या कर्माच्या सिद्धांताचा अभ्यास जो आपण करतो, या अभ्यासावर आपण अशा पद्धतीने लक्ष देऊया की आपण स्वतःला प्रत्येक गोष्ट लावून बघणं वाईट नाहीये, पण थोडा वेळ ते बाजूला ठेवूया आणि हा सिद्धांत समजून घेऊया. आधी आपल्या मनाला मोकळीक दिलेली आहे आपण, आणि ते मन आपल्याला चालवत आहे. मन आपल्याला ओढतं आहे की नाही, ही गोष्ट आज आपण नवीन शिकलो आहे, आपण तसे आहोत का याचा पडताळा आपण पाहू लागतो. आणि मन म्हणतं नाही. कधीतरी मन म्हणतं की हो आपण असेच आहोत, आणि मग आपण संभ्रमात पडतो. पण आपण हे जे शिकतो आहोत, आपण जाणून घेत आहोत, ते आपल्याला बुद्धिकोशाला द्यायचंय, बुद्धीला द्यायचंय. त्या कोशात पहिलं साठवून ठेवायचंय आणि नंतर विवेकाचा वापर करून व्यवस्थित त्या गोष्टी समजून घ्यायच्या. आणि एकदा समजलं की मन हवे होणं हळूहळू कमी होत जाईल. मनाला थोडा वेळ नमन अवस्था, न मन अशा अवस्थेत घेऊन जाऊया आणि याचा अभ्यास करूया. गेल्या भागापर्यंत आपण या गोष्टी खूप समजून घेतल्यात, पण बरेचसे असे लोकांचा प्रश्न असतो की कोणी कर्मच न केले तर. असं होऊ शकत नाही. आपण शांत बसलो तरी शांत बसणं हे सुद्धा एक कर्मच असतं. आपण काहीच न करण्याचं कर्म करणं सुद्धा एक कर्मच होऊन बसतं. तर आपण त्याच्यावर अजून फार सखोल अभ्यास करूया आज. क्रियमाण कर्म संचितात जमा होण्याचे संकट टाळण्यासाठी काही लोक असा युक्तिवाद करतात की कर्म करणे सोडून द्यावे, की ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ जन्म घेण्याचा प्रश्नच उरणार नाही. म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल आणि देहबंधनातून सुटका होईल. क्रियमाण कर्म जे संचितात जमा होण्याचं संकट आपल्याला जर टाळायचं असेल तर काय करायचं म्हणे. तर काही लोक असा विचार करतात की असा युक्तिवाद करतात की कर्म करणंच सोडून द्यावं, की ज्या योगे संचिताचे प्रारब्ध बनून त्याच्या भोगार्थ पुन्हा पुन्हा भोगण्यासाठी आपल्याला जन्म घ्यायचे,
गरजच राहणार नाही, जन्म घ्यायचा प्रश्नच निर्माण होणार नाही. म्हणजे आपोआप मोक्ष मिळेल. मोक्ष मिळवण्याचा हा शॉर्टकट शोधतायत. देहबंधनातूनही सुटका होईल. हा युक्तिवाद करणं सोपं आहे, फार सोपं आहे, पण आचरणात आणणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. कठीण तर सोडा, अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण कोणीही क्षणभरही कर्म करणे टाळू शकत नाही. क्षणभर सुद्धा आपण या कर्मापासून अलिप्त राहू शकत नाही. हे कर्म करणं आपण क्षणभरही टाळू शकत नाही. भगवान गीतेत अर्जुनाला स्पष्ट बजावतायत, काय सांगतायत? नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत शरीर यात्रापि च ते न प्रसिद्धेत आकर्मणः. पहा, गीतेत भगवान काय सांगतायत? नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठति अकर्मकृत. अकर्मकृत म्हणजे अकर्म हे सुद्धा एक कर्मच आहे, आणि ते केल्या वाचून क्षणभरही कोणीही कधीही राहू शकत नाही. शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेत आकर्मणः. ही शरीर यात्रा जी आहे, एका जन्मापासून दुसरा जन्म, दुसऱ्या जन्मापासून तिसरा जन्म, जन्म नंतर मरण, मरणानंतर पुन्हा जन्म, पुन्हा मरण, ही सगळी ही यात्रा. आणि ह्या जन्म घेतल्यापासून मरण प्राप्त होईपर्यंत मध्ये जो आपण जीवन जगतो, ही सुद्धा एक यात्रा या शरीराची. ही शरीराची यात्रा जी आहे, जन्मोजन्मीची चाललेली आहे. हे अकर्मणः म्हणजे अकर्म, कर्म न करता शक्यच होणार नाही. आपण मी म्हटलं की शांत बसणं सुद्धा एक कर्मच असतं. कोणीही मनुष्य कर्म केल्याशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. कर्माविना त्याची शरीर यात्रा म्हणजे जीवन क्षणभरही चालू शकतच नाही. म्हणजे काय? खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे इतकेच काय? श्वासोश्वास करणे या क्रिया देखील कर्मच होत. आपण काही न करता शांत बसायचं ठरवलं तर श्वासोश्वास तर चालूच राहणार आहे. श्वास आत येतोय, श्वास बाहेर जातोय. आम्ही करतो कुठे? तो आपोआप येतो. बरोबर आहे तुमचं. पण आपलं शरीर हे आपोआप येण्याचं काम आपल्याला, खरं तर आपण सजग नाही आहोत. मी नेहमी सांगतो, श्वासावर लक्ष केंद्रित करा. पण आपण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो, आणि आपण मस्तपैकी खुशाल चेंडू सारखे जगत असतो. श्वास आपोआप येणारच आहे, श्वास आपोआप जाणार आहे आत बाहेर. त्याचं श्वासोश्वासाची क्रिया जी आहे ती चालू राहणार आहे. बरोबर आहे. पण तसं न होता जर त्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं, तर सजगपणे जर श्वास घेतला, तर आपल्या आयुष्यात आपल्या बऱ्याचशा येणाऱ्या समस्या आपण सहजासहजी टाळू शकतो, त्यापासून वाचू शकतो. हेच तर सहज ध्यान प्रयोगात आपण शिकलो, सहज ध्यान. पण आपण श्वासावर लक्ष केंद्रित करणं हा ध्यानाचा मुख्य भाग आहे, गाभा आहे. आणि मी अगोदरच सांगितले तुम्हाला की या आजच्या भागामध्ये आपण काय शिकणार आहे? मानस ध्यान प्रयोग. पण तोपर्यंत आपण पाहूया की अकर्म शक्य आहे की नाही. हे या ज्या सगळ्या खाणे, पिणे, उठणे, बसणे, झोपणे, चालणे इतकेच काय? श्वासोश्वास करणे या क्रिया देखील कर्मच आहेत. निर्वाहासाठी नोकरी धंदा करणे, शरीर स्वास्थ्यासाठी व्यायाम करणे, शरीर धारणार्थ अन्न प्राशन करणे, अन्न किंवा पाणी प्राशन करणे, या गोष्टी निरंतर कराव्याच लागतात. म्हणजे जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही कर्म करावेच लागते. काही ना काही कर्म, आपली इच्छा असो वा नसो, ते चालूच राहते. आपली इच्छा नाही, आपलं लक्ष नाही, तरी सुद्धा या गोष्टी चालूच राहतात. परंतु यापूर्वी आपोआप यापूर्वी सांगितल्याप्रमाणे खाणे, पिणे इत्यादी जीवनावश्यक क्रिया जी कर्मे आहेत, ते तात्काळ फळ देऊन शांत होतात. भूक लागली आहे, आपण अन्न खाल्लं आहे, जेवलो, आपण तहान लागली, पाणी प्यायलं, तिथल्या तिथे आपली तहान, भूक जी आहे ती शमली आहे, निवाली आहे. त्यामुळे कर्म केलं, फळ देऊन शांत झालं, भूक तहान गेली.
संचितात ती जमा होत नाहीत. मनुष्याने अन्य क्रियमाण कर्मे ही अशा कौशल्याने करावी की या जन्मात फळ देऊन शांत होतील. मग काय करायचंय? अगोदर आपण गेल्या गुरुवारी हे शिकलो, कर्म कशी करायची, कौशल्याने करायची. तर मनुष्याने अन्य क्रियमाण कर्म, जसं खाणं पिणं उठणं बसणं, या क्रिया आपल्याला कराव्याच लागतात. आपल्या रोजच्या जीवनावश्यक गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात. ते करत असताना जशा पद्धतीने ज्या कौशल्याने आपण करतो की नकळत आपल्याकडून काही गोष्टी घडतात, तसंच म्हटलं ना, आपोआप आपल्या गोष्टी घडत असतात सवयीप्रमाणे. तशीच क्रियमाण कर्म जी आहेत ती अशा कौशल्याने करावी की याच जन्मात फळ देऊन शांत होतील. संचित बनून पुढच्या जन्माचे कारण बनणार नाहीत. योग कर्मसु कौशल्यम. आपण शिकलो ना या अगोदर की योग कर्मसु कौशल्यम म्हणजे काय? ही कर्म जे आहेत ती कौशल्याने करणं ही सुद्धा एक प्रकारे योग साधना आहे. कोणती क्रियमाण कर्म संचितात जमा होत नाहीत त्यावर आता आपण अभ्यास करूया. अशी काही कर्म आहेत जी क्रियमाण कर्म आपण करत असतो ती संचितात जमा होत नाहीत. तर त्यात पहिलं आहे बाल्यावस्थेत केलेली कर्मे. आपण बाळ लहान असतो अशा अवस्थेत आपण जी कर्म करतो ही संचितात जमा होत नाही. अजाणतेपणे घडलेली कर्मे ही सुद्धा संचितात जमा होत नाहीत. ही क्रियमाण कर्म आहेत. मनुष्येतर योनीत केलेली कर्मे, मनुष्य योनी जी आहे ही सोडून इतर जितक्या योनी आहेत त्या योनींमध्ये जी कर्म केली आहेत त्यात मन नाहीये. ते शरीर धर्माप्रमाणे ते प्राणी कीटक पशु पक्षी आपलं कार्य करत असतात. तर त्या मनुष्येतर, मनुष्य सोडून इतर योनीत केलेली कर्म ती सुद्धा क्रियमाण कर्मात जमा होत नाहीत, संचितात जमा होत नाहीत. क्रियमाण कर्मे कर्तृत्वाभिमान रहित कर्मे, ज्यात मी नाही, मी केलं, मी हे केलं, मी ते केलं, तर मी करतो हा अभिमान ज्यात नाही, कर्तृत्वाभिमान ज्यात नाही, कर्तृत्वाभिमान रहित कर्म ती क्रियमाण कर्म सुद्धा संचितात जमा होत नाहीत. समष्टीच्या म्हणजे सर्व लोकांच्या समाजाच्या दृष्टिकोनातून त्याच्या हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्म सुद्धा क्रियमाण कर्म ही संचितात जमा होत नाहीत. आणि सहावाय निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली कर्मे. फलेच्छा, फलाची इच्छा न केली, न करता केलेली कर्मे किंवा निष्काम, निष्काम असं काम की त्याच्यातून कसलीही इच्छा नाही, कामना नाही, अशी निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली जी कर्म आहेत ही सुद्धा क्रियमाण कर्म संचितात जमा होत नाहीत. आता अजाणतेपणी घडलेली जी कर्म आहेत, केलेली नाही घडलेली कर्म आहेत. अगोदर आपण विषय घेतलेला आहे की आपण एखादं कर्म करतो ते फळ देऊन फळ देतच, त्याचं फळ कुठचंही कर्म फळ दिल्याशिवाय शांत होत नाहीत. अजाणतेपणी सुद्धा आपण आपल्या मनात नसतं, आपले काही विचारही नसतो आणि आपण एखादं कर्म करतो अजाणतेपणी, माहित नसताना आपण करतो, पण आपल्याकडून काही गोष्टी घडतात, यात फरक आहे. अजाणतेपणी केलेली कर्म फळ देणारच आहेत, क्रियमाण जे आहे ते संचितात जमा होणारच आहे. पण अजाणतेपणे घडलेली जी कर्म आहेत या शब्दांचा फरक फार महत्वाचा आहे. अजाणतेपणे घडलेली जी कर्म आहेत ती क्रियमाण कर्म संचितात जमा होत नाहीत. अशा रीतीने ही 6 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बाल्यावस्थेत केलेली कर्मे, अजाणतेपणी घडलेली कर्मे, मनुष्येतर योनीत केलेली कर्मे, मनुष्य आणि मनुष्य सोडून इतर योनींमध्ये केलेली, कर्तृत्वाभिमान रहित कर्मे, ज्याच्यात मी करतो, मी करते अशी भावना नसेल, अभिमान नसेल अशी. समष्टीच्या म्हणजे सर्व लोकांच्या, समाजाच्या हितार्थ निष्काम भावनेने केलेली कर्मे आणि निष्काम भावनेने फलेच्छा विरहित केलेली कर्मे. अशा पद्धतीने हे 6 प्रकारचे क्रियमाण कर्म संचितात जमा होत नाहीत. आता बाल्यावस्थेत आणि अभान अवस्थेत केलेली कर्म याच्यावर आपण अभ्यास करूया. बाल्यावस्थेत किंवा बालपणी, अगर
अभान अवस्था, भान विरहित अशी अवस्था आहे, अभान अवस्था. लहानपण, अगदी बाल्यावस्था, यात बाळ असल्यामुळे अजाणतेपणी त्यांच्याकडून सगळे कर्म घडत असतात. नवनवीन त्यांना गोष्टी शिकायला मिळत असतात, ते अनुकरण प्रिय असतात, नवीन नवीन शिकत असतात. अशा अवस्थेत जी कर्म केलेली आहेत प्रीती द्वेष रहित असतात. प्रीती द्वेष म्हणजे प्रेम किंवा राग लोभ मद मत्सर काहीच नाहीये. तर प्रीती द्वेष रहित अशी असतात ती कर्म, त्यामुळे ती संचितात जमा होत नाहीत. एखाद्या बालकाने अग्नीत हात घातला तर भाजण्याचे तात्कालिक फळ देऊन ते शांत होईल, संचितात मात्र जमा होणार नाही. बालक, त्याला कळत नाही अग्नी, आग कळत नाही, त्याच्यात त्याने हात घातला तर भाजणारच आहे ते बाळ असलं तरी, पण ते तात्कालिक फळ दिलंय आणि ते शांत झालं, संचितात जमा होणार नाही. समजा एखादे 3-4 वर्षाचे मूल पलंगावर चढून उड्या मारीत असेल आणि तेथे असलेल्या 2-3 महिन्याच्या धाकट्या भावंडाच्या गळ्यावर त्याचा पाय पडला आणि योगायोगाने ते बालक दगावले, तर त्या 4 वर्षाच्या मुलावर खुनाच्या आरोपाखाली कोर्टात खटला भरता येत नाही व ते कर्म अजाण अवस्थेत घडलेले असल्याने संचितातही जमा होत नाही. या उदाहरणावरून आपण व्यवस्थित समजू शकतो की बाल्यावस्था आणि अजाणतेपणी घडलेली कर्म म्हणजे काय. मी पुन्हा पुन्हा घडलेली या शब्दावर जोर देतोय. आता जरा ऐकण्यास आपल्याला थोडंसं विचित्र वाटेल, पण ते समजून घेण्यासाठी, ठासण्यासाठी, मनावर ठासण्यासाठी घडलेली घडलेली म्हणून मी पुन्हा पुन्हा उच्चार करत आहे. त्याचप्रमाणे दारूच्या नशेत किंवा वेडेपणात म्हणजे वेडेपणाच्या अवस्थेत एखाद्या माणसाने शिवीगाळ अथवा मारहाण केली व कोर्टात त्याच्यावर खटला भरला गेला, तरी त्याचे ते कर्म अजाणतेपणी घडलेले असल्यामुळे दारूच्या नशेत किंवा वेडेपणाच्या अवस्थेत एखाद्या माणसाने शिवीगाळ अथवा मारहाण केली आणि त्याच्यावर कोर्टात खटला भरण्यात आला, तर त्याचे ते कर्म अजाणतेपणी घडलेलं असल्यामुळे कोर्टात त्याला सहसा शिक्षा होत नाही. इंटेन्शन इन द गिस्ट ऑफ क्राईम असं त्याला म्हणतात. इंटेन्शन इन द गिस्ट ऑफ क्राईम, व ते संचितातही जमा होत नाही. म्हणजे निसर्ग नियमित कायद्यात पण नाही आणि मानव निर्मित कायद्यात सुद्धा ते जमा होत नाही. कदाचित अशा वेळी जमलेले लोक त्याला थोडीफार मारहाण करतीलही व अशा तऱ्हेने त्याचे ते कर्म त्याला तात्कालिक किंवा तात्कालीन फळ देऊन शांत होईल. दारुडा असेल, त्याने शिवीगाळ केली तर समोरच्याला राग येऊन त्याने मारलं किंवा जमावाने त्याला पकडून 2-4 चांगले दणके दिले, असं होतं, आपण पाहतो आपल्या समाजात नेहमी. तर ते तात्कालिक त्याला फळ मिळालंय आणि ते कर्म त्याचं शिवीगाळाचं, अजाणतेपणी दारूच्या नशेत त्याने दिलेल्या शिव्यांमुळे त्याला ते कर्माचं फळ तिथल्या तिथे मिळालं आणि ते शांत झालं. असे कर्म जाणीवपूर्वक केले नसल्याने संचितात जमा होत नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की आपण दारू पिणं चांगलं आहे किंवा दारू प्या या गोष्टीचा आपण उद्घोष करत नाही, ते फार वाईटच आहे. पण इथे आपण अभ्यासासाठी हे उदाहरण घेतलेलं आहे. आता मनुष्येतर योनीत केलेली जी कर्म आहेत त्याच्यावर आता आपण अभ्यास करूया. मनुष्येतर योनीत केलेली कर्म संचितात जमा होत नाहीत, कारण मनुष्य योनी शिवाय इतर योनी, पशु पक्षी इत्यादी व देव योनी सुद्धा या केवळ भोग योनी असतात, फक्त भोगण्यासाठी. या जन्मात आपण अशी काही पशु पक्षी जी कर्म करतात, भयानक क्रूर अशी काही कर्म आपल्याकडून घडली, तर आपल्याला कदाचित पुढचा जन्म पशु पक्ष्यांचा मिळू शकतो. मग तिथे फक्त भोगायचं असतं, नवीन कर्म करणं हातात नसतं. त्या पशुचा जो किंवा त्या पक्षाचा, त्या कीटकाचा, त्या किड्या मुंगीचा जन्म आपल्याला मिळालाय, त्या योनीत जे कर्म करावं लागतं ते तर करायचंच आहे, पण ती भोग योनी आहे, फक्त भोगायचं असतं. तर या योनी केवळ संचित कर्म प्रारब्ध रूपाने भोगून समाप्त करण्यासाठी जीवात्म्याला काही कारणाने प्राप्त होत झालेले असतात, काही कारणाने त्या योनी प्राप्त झालेल्या असतात. यात फक्त भोगायचं असतं.
त्या जन्मांचे निर्धारित प्रारब्ध भोगून झाल्यावर त्या जन्माचे निर्धारित म्हणजे नक्की झालेलं जे कर्म भोगायचं आहे ते प्रारब्ध भोगायचे ते भोगून झाल्यावर त्याचा त्या योनीतील देह सुटतो. या योनीत केलेली क्रियमाण कर्मे संचितात जमा होत नाहीत. थोडा फार तिथल्या तिथे त्या भोग योनीत सुद्धा त्या जर कर्मात कोणाला गाढव आहे त्यांनी कोणाला तरी लात मारली तर त्याला दणके बसणार आणि थोडाफार ती जी कर्म त्या योनीत सुद्धा त्याच्याकडून घडतात तिथल्या तिथे त्याला आता गाढव या योनीत जर जन्म झाला तर ओझी वाहून नेणं आणि खूप कष्टप्रद असं ते जीवन त्या योनीमध्ये त्या जीवात्म्याला भोगावं लागतं. आता घोडा, गाढव, कुत्रा, मांजर, साप, कीटक, पक्षी इत्यादी योनीत असलेले जीवात्मे हे जीवात्मेच आहेत. आपला आत्मा जो आहे तो जीवात्मा आहे. तो अनेक योनीत जेव्हा भ्रमण करेल तर तो जीवात्माच आहे. असे जे असलेले जीवात्मे आहेत केवळ त्या त्या योनीत असलेल्या उपजत बुद्धीनुसार इन्स्टिंक्ट ज्याला आपण म्हणतो म्हणजे मी म्हटलं ना की जी योनीत जन्म झालाय कुत्रा मांजर त्याच्यात उपजत जी बुद्धी दिलेली आहे त्यानुसार ते वागत असतात. त्या योनीत प्रज्ञेचा म्हणजे इंटलेक्ट बुद्धी प्रज्ञा याचा भाग नसतो. वाघ सिंह त्यांच्या त्या योनीतील उपजत बुद्धीनुसार अन्य प्राण्यांची हत्या करतात. विंचू नांगी मारतो, साप डंख करतो. त्यात त्यांचा केवळ नैसर्गिक आवेग असतो म्हणून त्यांची ही कर्मे संचितात जमा होत नाहीत. नैसर्गिकता त्यांना एक स्वभाव मिळालेला असतो या प्रत्येक प्राण्याला त्याप्रमाणे ते वागत असतात. तर ही जी त्यांना प्रज्ञा मिळाली आहे बुद्धी इन्स्टिंक्ट त्याप्रमाणे ते वागत असतात. तर ते नैसर्गिक आवेग असल्यामुळे ती कर्मसंचितात त्यांची जमा होत नाही. ती फक्त भोग योनी आहे. जीवात्म्याचे भोग भोगण्यासाठी मनुष्य जन्मामध्ये त्यांनी अशी अनेक कर्म केलेली असतील त्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणे त्या कर्माच्या संचिताप्रमाणे त्याला ठराविक योनीमध्ये जन्म मिळतो आणि त्या योनीमध्ये जी प्रज्ञा आहे बुद्धी आहे त्याच्याप्रमाणे त्याचं ते जीवन चालू असतं. त्यामुळे ती त्या योनीमध्ये केलेली कर्म त्या योनीच्या दरम्यान केलेली कर्म संचितात जमा होत नाहीत. त्याचे प्रारब्ध संपवण्यासाठी त्यांची ती कर्मे घडत असतात. त्यांची जी प्रारब्ध आहेत ती भोगण्यासाठी त्यांची ती कर्म आपोआप घडत असतात व तात्कालीन फळ देऊन ती समाप्तही होतात. गाढवाने कोणाला लाथ मारली मी अगोदरच सांगितलं ना गाढवाने कोणाला लाथ मारली तर फार झाले तर त्याच्या पाठीत सोटा बसतो. कर्मफळ देऊन समाप्त होते. सोटा न बसला तरी त्याचे ते कर्म केवळ नैसर्गिक आवेगाने घडलेले असल्यामुळे संचितात परिवर्तित होत नाही. आता साप किंवा कुत्रा कोणाला चावला आणि परिणामी तो माणूस मेला तरी त्या सापावर अगर त्या कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही कारण फौजदारी कायदा केवळ माणसाला लागू होतो पशुपक्ष्यांवर त्याचा अंमल होत नाही. साप चावला तर काही वेळेला तो साप जर मिळाला तर त्याला मारतात. तात्कालिक फळ मिळालं आणि फळ देऊन त्याचं ते चावण्याचं कर्म शांत झालं. कुत्र्याला सुद्धा मारलं जातं किंवा रट्टे मिळतात आणि हाकलवलं जातं पण त्यांच्यावर फौजदारी खटला तर होऊ शकत नाही. तसंच आहे. तर कर्मफळ देऊन ते समाप्त झालंय. सोटा न बसला तरी त्यांचे ते कर्म केवळ नैसर्गिक आवेगाने घडले असल्याने संचितात परिवर्तित होत नाही. साप किंवा कुत्रा कोणाला चावला आणि परिणामी तो माणूस मेला तरी त्या सापावर अगर कुत्र्यावर फिर्याद करता येत नाही कारण फौजदारी कायदा अगोदर सांगितल्याप्रमाणे केवळ माणसाला लागू होतो पशुपक्ष्यांवर त्याचा अंमल होत नाही. गाई म्हशी कोणाच्या शेतात शिरून पिकाचे नुकसान करू लागल्या तर शेताचा राखणदार त्यांना मारपीट करून त्यांना हाकलून देतो. अगर त्यांना पकडून कोंडवाड्यात त्यांची रवानगी करतो व त्यांचे ते कर्म त्यांना तात्कालिक फळ देऊन समाप्त होते. गाई गुरांच्या बाबतीतलं हे उदाहरण सुद्धा महत्वाचं आहे. त्यांच्या या अतिक्रमणाबद्दल दंड होतो तो त्यांच्या मालकाला होतो. तुमच्या गाई गुरं आमच्या शेतात घुसली आता हा दंड तुम्ही भरा. त्याच्या गाई म्हशींना अतिक्रमण कायदा म्हणजे ट्रेसपास
ऍक्ट लागू होत नाही. याप्रमाणे मनुष्य तर सर्व योनी, पशु पक्षी, सरपटणारे प्राणी, जलचर प्राणी इत्यादींची क्रियमाण कर्म संचितात जमा होतच नाही. म्हणून म्हटलंय मनुष्येतर योनी. मनुष्येतर योनीत केलेली जी कर्म आहेत ती क्रियमाण कर्म ही संचितात जमा होत नाहीत. देवयोनी, आता मनुष्येतर योनीमध्ये एक योनी आहे देवयोनी. या देवयोनी ही सुद्धा भोगयोनी समजली जाते. मनुष्याला त्याच्या पूर्वकर्मामुळे आणि ती पण पुण्यकर्मामुळे, पूर्व पुण्यकर्म असेल तर देवयोनी प्राप्त होते. पण ती केवळ भोगयोनी असल्यामुळे त्यात केलेली क्रियमाण कर्मे चांगली व वाईट संचितात जमा होत नाहीत. असे पूत पापहा निर्धुत कलाश्मा, जे अशा पद्धतीचे जीवात्मे आहेत, पूत पापहा निर्धुत कलाश्मा, असे जे जीवात्मे आहेत त्यांच्या पुण्यकर्मानुसार देवलोक, स्वर्गलोक इत्यादी ठिकाणी जाऊन दिव्य भोग भोगू शकतात व पुण्याचा साठा संपला की पुन्हा मृत्यू लोकात लोटले जातात. मग देवयोनी म्हणजे काय ते आता समजून घेऊया. तर देवयोनी ही भोगयोनी समजली जाते, भोगायचीच आहेत. मनुष्याला त्याच्या पुण्यकर्मामुळे, पूर्वी केलेल्या पुण्यकर्मामुळे देवयोनीला प्राप्त होते. पण ती केवळ भोगयोनी असल्यामुळे त्यात क्रियमाण कर्म जरी केली, चांगली असो व वाईट, ती संचितात जमा होत नाही. कारण खूप खूप पुण्यकर्म केलेलं आहे आणि मग देवयोनी प्राप्त झालेली आहे. तर असे जे पूत पापहा निर्धुत कलाश्मा, निर्धूत, यांना कुठची गोष्ट लागूच शकत नाही, असे जे जीवात्मे आहेत त्यांच्या पुण्यकर्मानुसार देवलोक, स्वर्गलोक इत्यादी ठिकाणी जाऊन त्यांना ते दिव्य भोग भोगू शकतात. पण हा पुण्याचा साठा एकदा संपला की पुन्हा ते मृत्यू लोकात त्यांना लोटलं जातं. हे मर्त्य लोक जे आहे त्याच्यात त्यांना लोटलं जातं. अशा जीवात्म्याने स्वर्गलोकात जरी पुण्यकारक कर्म केलेली असली तरी पुण्यसाठा त्यांचा वाढत नाही व त्यांना आपला तेथील मुक्काम वाढवता येतच नाही. स्वर्गलोक मिळाला देवयोनीमध्ये समजा, तर तिथे खूप छान पुण्यकर्म केली, छान वागलात, तरी सुद्धा तिथे बेरीज वजाबाकी काहीच नाही. त्या वजाबाकी म्हणजे जे पुण्यकर्म चांगलं केलंय म्हणून ते योनी मिळाले, भोग भोगा छान, पण नवीन कर्म केली तर त्याची बेरीज होणार नाही. पण ते एकदा साठा संपला पुण्यकर्माचा की पुन्हा मनुष्य किंवा मर्त्य लोक जे आहे आपलं, सगळे प्राणी पक्षी सगळ्या योनींमध्ये कुठे ना कुठेतरी पुन्हा त्यांना जन्म घ्यावाच लागणार, कारण कर्माचा साठा संपला आहे. तर त्या ठिकाणी स्वर्गलोकात असू देत किंवा या लोकात देवयोनीमध्ये जन्म झालेला आहे आणि त्यांना पुण्याचा साठा तिथे वाढवण्याची मुभा नाही आणि पुण्यसाठा तो वाढला नाही, त्यामुळे त्यांना तेथील मुक्काम वाढवता येणार नाही. जेवढा मुक्काम विहित करून दिलेला आहे तेवढाच भोगायचा आणि पुन्हा या मर्त्य लोकात यायचं. आता गीतेत भगवंतांनी काय स्पष्ट सांगितलंय बघा, ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देवभोगान ते तम भूक्तवा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. आपण थंड हवेच्या ठिकाणी मौज मजा करण्यास जातो, परंतु द्रव्यपुंजी संपली, आपल्याकडचा पैसा संपला की तिथे अधिक आपल्याला थारा नाही, मग आपल्याला घरी परतावेच लागते. अशा ठिकाणी अधिक राहावेसे वाटले तरी त्यासाठी अधिक पैसे मिळवण्याचे साधन तिथे नसते. तिथे काही आपण कमाई करत बसत नाही. आपण एखाद्या छान थंड हवेच्या ठिकाणी मौज मजा करण्यासाठी गेलो तर द्रव्यपुंजी संपली, पैसा संपला की आपल्याला पुन्हा घरी यावं लागतं. का तर तिथे आपल्याला थारा नाही. अशा ठिकाणी अधिक राहावेसे वाटले तरी अधिक पैसा मिळवण्याचे साधन तिथे नसते. याचप्रमाणे स्वर्गात पुण्यसाठा असे तोपर्यंत राहता येते, नंतर पुन्हा भूतलावर परतावेच लागते. ते पुण्य मासाद्य सुरेंद्र लोकम अशंती दिव्यान दिव्य देव भोगान. पुण्य साठा आहे, साध्य केलेला आहे, पण साठवलेला आहे पुण्याचा साठा,
सुरेंद्र लोकम, भगवंताच्या देव लोकात जरी आपण गेलो, स्वर्ग लोकात, दिव्यान-दिव्य देव भोगान, मोठ्यात मोठे दिव्यात दिव्य असे देवाला भोग भोगायला मिळतात, ते आपल्याला भोगायला मिळतील. ते तम भोगतात वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. ते तम भुक्त वा स्वर्ग लोकम, एकदा ते भोगून संपला, साठा संपला. विशालम क्षीण, इतक्या छानपैकी अवस्थेत आपण असताना क्षीण झाला आपला पुण्याचा साठा, आपल्याला पुन्हा विशंती मर्त्यलोकम विशंती, पुन्हा मर्त्यलोकात यावं लागणार. आता आपण पुढचं क्रियमाण कर्म, ज्याचं संचितात जमा होत नाही क्रियमाण कर्म, तो कुठचा आहे साठा? तर कर्तृत्वाभिमान रहित केलेली कर्मे. कर्तृत्वाभिमान, कर्तृत्व भीम, अभिमान नाही, कर्तृत्व केलेल्या कर्माचा, अशा पद्धतीची जी कर्म आहेत, कर्तेपणाचा अभिमान रहित केलेली कर्म म्हणजे अकर्म समजली जातात. ज्याच्यात अभिमान नाहीये, मी हे कर्म केलं, मी हे केलं, मी ते केलं, हे कर्तृत्वाभिमान रहित कर्म आहेत. अशी जी कर्म आहेत ती अकर्म समजली जातात आणि ती संचितात जमा होत नाहीत. त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा देह धारण करावा लागत नाही आणि म्हणून जन्म मरणाच्या चक्रात अडकावे लागत नाही. आता आपण जी कर्म करतोय, मी केलं, मी असा, मी तसा, मी हे करतो, मी ते करतो, असं, मी हे करते वगैरे, कोणीही असं जर विचार करून कर्तृत्वाभिमानाने जर आपण कर्म केली तर ती जमा होणार आहे. पण कशातही नेकी कर दर्या में डाल, मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे कर्तेपणाच्या अभिमानरहित केलेली जी कर्म आहेत ती अकर्म समजली जातात. अकर्म, कर्म केलंय पण ते अकर्मात जमा झालंय आणि ती संचितात जमा न होता त्याचे फळ भोगण्यासाठी पुन्हा देहधारण करावं लागणार नाही, म्हणून जन्म मरणाच्या चक्रात आपल्याला अडकावं लागत नाही. एखाद्या न्यायाधीशाने खुनाच्या आरोपीला आरोप सिद्ध झाल्यावर फाशीची शिक्षा फरमावली तर तो एका माणसाची हत्या केल्याबद्दल न्यायाधीश एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा फरमावतोय, फाशीची शिक्षा, तर तो एका माणसाची हत्या केल्याबद्दल जबाबदार धरला जात नाही. कारण काय? तर त्याच्यात कर्तृत्वाची भावना नसते. तो फक्त न्याय दानासाठी, न्याय देण्यासाठी त्याने ती शिक्षा फरमावली आहे. ते कर्म नाही, ते अकर्म आहे. शिक्षा देण्याचे काम तो आपले कर्तव्य म्हणून करतो आहे, जाणून बुजून काही मनात ठेवून करत नाहीये. कायद्याच्या कक्षेत राहून न्यायदानाचे काम सरकारच्या त्या कामासाठी नेमलेला एक अधिकारी म्हणून तो करत असतो. ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही, ते कर्म त्याला बंधनकारक ठरत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्या संचितात ते जमा होत नाही, म्हणूनच भगवंताने गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितले आहे की या धर्मयुद्धात तुझ्या हातून किती हत्या झाली तरी ते कर्म कर्तृत्वाभिमान रहित असल्याने धर्मयुद्धात धर्माची बाजू रक्षण करणारा एक योद्धा म्हणून केवळ कर्तव्य भावनेने केलेले कर्म असल्यामुळे तुला ते बंधनकारक ठरणार नाही. अर्जुनाला प्रश्न पडला होता ना की हे सगळे माझेच नातेवाईक आहेत आणि इतक्या लोकांची हत्या, आज मी उत्तम धनुर्धर असलो, उत्तम योद्धा असलो तरी मी यांची हत्या होईल का माझ्या हातून, असा त्याला विचार आला. म्हणून कृष्णाने हीच गोष्ट फार महत्वाची सांगितली आहे की भगवंताने गीतेत अर्जुनाला आश्वासनपूर्वक सांगितलं की या धर्मयुद्धात, हे धर्मयुद्ध आहे, यात तुझ्या हातून किती हत्या झाली तरी ते कर्म हे कर्तृत्वाभिमान रहित असल्यामुळे धर्मयुद्धात धर्माची बाजू रक्षण करणारा योद्धा म्हणून केवळ कर्तव्य भावनेने ते तू कर्म करत असल्यामुळे ते तुला बंधनकारक ठरणार नाही. भगवंत पुढे काय सांगतात? यस्य नाहं कृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमोन लोकान न हंती न निबंधते. काय याचा अर्थ आहे? ज्याचे अंतःकरण अहंकार युक्त नसते. यस्य नाहं कृतो भाके बुद्धिर यस्य न लिप्यते, म्हणजे काय? ज्याचं जे कर्म आहे ते अहंकार युक्त
नसते, ज्याचे अंतःकरण, ज्याची बुद्धी फळासक्तीने मलिन झालेली नसते, फळासक्ती, फळाची आसक्ती, फळ मिळावं अशी आसक्ती ज्याची नसते, त्या फलासक्तीने मलिन झालेलं नसतं ज्याची बुद्धी, त्याने या लोकात लोकांना ठार मारले तरी तो मारेकरी ठरत नाही. त्या कर्माना तो केवळ निमित्त मात्र असल्याने जबाबदार ठरत नाही. तर तो त्याचं कर्म करत असतो. हे अकर्म आहे. धर्मयुद्धात अर्जुनाला भगवंताने हे समजावून सांगितलंय भगवद्गीतेत की तू कर्म जे करतो आहेस त्यात कर्तृत्वाभिमान नाही, कर्तृत्वाभिमान रहित असं कर्म आहे आणि हे तू कर, कारण हे गरजेचं आहे, ही आवश्यक गोष्ट आहे. हे केल्याने तू धर्माचं रक्षण करणार आहेस, कारण हे अधर्मी लोक आहेत, त्यांचा वध करणं, त्यांना ठार करणं हे फार महत्वाचं आहे. भगवान गीतेत पुढे सांगतात, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येन तत्त्ववितः पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्वन् गच्छन् स्वप्नम श्वसन. प्रत्येक अवस्था आहे बघा. प्रलपन विसृजन गृह्णन् उष्मिषन् निमिषम अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्ततन इति धारयन्. गीतेत या गोष्टी किती फार महत्वाच्या आहेत बघा. कुठचीही गोष्ट आपण करतो आहोत, वास्तविक माणसाच्या सर्व शारीरिक क्रिया ज्या आहेत या सगळ्या क्रिया व्यवस्थित समजावून सांगितल्या. उदाहरणार्थ पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, वास घेणे, खाणे, पिणे, चालणे, झोपणे, श्वासोश्वास करणे, बोलणे, मलमूत्र विसर्जित करणे, ग्रहण करणे, डोळ्याच्या पापण्या उघडणे, मिटणे इत्यादी या सर्व क्रिया आपली इंद्रिय आपापल्या विषयांचे ठिकाणी प्रवृत्त झाल्याने घडत असतात. प्रत्येक इंद्रियाचा एक विषय आहे, त्याप्रमाणे ते इंद्रिय कार्य करत असतं. या सगळ्या ज्या क्रिया आहेत ते भगवंताने तेच सांगितलंय, नैव किंचित करोमीति युक्तो मन्येन तत्त्ववितः पश्यन् शृण्वन् स्पृशनं जिघ्रनं आश्वनं गच्छनं स्वपनं श्वसनं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्रलपन विसृजन गृह्णन् उष्मिषनं निमिषमं अपि, ही इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्ततन इति धारणा, त्यांच्या धारणा आहेत, प्रत्येक इंद्रियाच्या धारणा, त्या धारणाप्रमाणे या सगळ्या गोष्टी घडत असतात. अज्ञानी मनुष्य त्या मी करतो असा वृथाभिमान बाळगतो. हे सगळ्या इंद्रियांनी घडत असतात, पण ज्याला याचं ज्ञान नाही आहे, इंद्रियाची धारणा आहेत, त्या धारणाप्रमाणे ती इंद्रिय आपलं काम करत असतं. पण मनुष्याला वाटतं मी करतो असा वृथाभिमान गरजेचा नाही. वृथा आहे हा अभिमान, तो बाळगतो. ज्ञानी तसा अभिमान बाळगत नाही. आता बैलगाडी उन्हातून चालली असता सावलीसाठी त्या खालून चालणारा कुत्रा थोड्या वेळाने असा अभिमान करू लागतो, या गाडीचे ओझे मीच वाहून नेत आहे. वास्तविक ती गाडी बैल ओढीत असतात, पण सुरुवातीला हा जो जीवात्मा धरला, हा कुत्रा जो बैलगाडीच्या बाजूला सावली आहे, उन्हाच्या सावलीतून वाचण्यासाठी बैलगाडीची सावली पडली आहे, त्या सावलीत तो कुत्रा चाललाय. पण चालता चालता हळूहळू त्याला वृथाभिमान यायला लागतो. त्याला वाटतं मी धावतो आहे, मी चाललो आहे या बैलगाडीत, म्हणून ही बैलगाडी चालली. पण खरी बैलगाडी बैल ओढत असतात. त्याला वाटतं हे या गाडीचे ओझं मीच वाहून नेत आहे. अनेक लोक अशा तऱ्हेचा वृथाभिमान बाळगून आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटना स्वतःच्या मुळे घडतायत असा वृथा कर्तृत्वाभिमान बाळगू लागतात. या मीपणाच्या अभिमानामुळे त्यांची ती कर्मे त्यांना बंधनकारक बनतात व त्याचे कर्म फळ भोगण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा देहबंधनात पडावे लागते. असा वृथाभिमान जो आहे, कर्तृत्वाभिमान, तो जर बाळगला तर तुम्हाला ती कर्म फळ देऊन तुम्हाला ते भोगावेच लागणार. पण
वृथाभिमान नसेल, कर्तृत्वाभिमान रहित केलेली जर कर्म असतील तर ती संचितात जमा होत नाहीत. भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात स्वतःचे कर्तृत्वाच्या मिथ्या अभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन आसुरी संपत्तीचे लोक असे केलेले आहे. ज्यांना असा अभिमान आहे, भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायात स्वतःचे कर्तृत्वाच्या मिथ्या म्हणजे खोट्या अभिमानाने फुगलेल्या लोकांचे वर्णन काय केलंय? आसुरी संपत्तीचे लोक. असुर म्हणजे दैत्य, राक्षसी वृत्तीचे लोक आहेत ते. ही संपत्ती जी जमा करतायत अशा पद्धतीने वृथाभिमान बाळगून जी काही गोष्टी ते जमा करतायत ही आसुरी संपत्ती आहे. त्याचे वर्णन करताना भगवान सांगतात की अशा लोकांना नेहमी वाटत असे, मी आज हे मिळवले, माझा हा मनोरथ मी पूर्ण करेन, आज मी इतके धन मिळवले, उद्या आणखी धन मिळवेन, आज मी या शत्रूचा नाश केला, उद्या आणखीन शत्रूचा निपात करेन, मी स्वतः जणू कर्तृत्ववान असा ईश्वरच आहे, मी ऐश्वर्यवान आहे, मी सिद्ध पुरुष आहे, मी फार बलवान आहे, मी फार सुखी आहे, मी धनवान आहे, माझा जन्म मोठ्या उच्च कुळात झालेला आहे, माझ्या समान श्रेष्ठ असा कोण आहे, मी मोठा दानधर्म करणार आहे, मी मोठे मोठे यज्ञ करेन, मी मोठा मान सन्मान प्राप्त करेन, असे इत्यादी हजारो इच्छा अपेक्षा ज्या आहेत, आकांक्षा आहेत, असे लोक रात्रंदिवस हृदयाशी बाळगून असतात. अशा असुर म्हणजे राक्षस, अशा आसुरी वृत्तीच्या लोकांचे भवितव्य सांगताना भगवान काय म्हणतात, भगवान काय सांगतात? हे अनेक प्रकारचे भ्रम बाळगणारे मोहरूपी जाळ्यात पूर्णपणे गुरफटलेले लोक, विषयभोगात अत्यंत आसक्त असलेले, निश्चितपणे अतीव दुःखदायक अशा रौरव नरकात पडतात, त्यांना दुसरी गती नाही. रौरव घोर नरक यातना त्यांना भोगाव्या लागतात. असे लोक जी कर्मे करतात ना, ती बहुधा अशुभच असतात, ती शुभ असूच शकत नाहीत, कारण त्यांना कर्तृत्वाचा अभिमान आलेला असतो. ती कर्म त्यांच्या संचितात जमा होतात आणि त्यांची कटू म्हणजे कडू फळे त्यांना भोगण्यासाठी त्यांना सतत जन्म मरणाच्या रहाट गाडग्यात फिरावं लागतं. पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण. या सगळ्या गोष्टी किती क्लेशदायक आहेत पहा. प्रत्येकाला हेच वाटत असतं की मी करतो, मी करते, कोणी नाही. इदन्न मम अशी अवस्था असली पाहिजे. मी काही करत नाही, तो राम मला देतो. आम्ही काय कोणाचे खातो, तो राम मला देतो. बरोबर आहे, तो रामच देतो, पण हे कर्म मीच करतोय म्हणून मला मिळतं, असा वृथाभिमान जर तुम्हाला आला तर ह्या आसुरी संपत्तीचे आपण मालक होऊ. अशा आसुरी संपत्तीचे मालक होण्यापासून वाचणं हेच खरं जीवन असलं पाहिजे. आणि हे आसुरी संपत्तीचे मालक का म्हटलंय, तर ही जी कर्म आपण करतोय याचा वृथाभिमान बाळगल्यामुळे आपल्याला त्याची फळं वाईट रीतीने भोगावी लागतात. ती अशुभ कर्मच म्हणून गणली जातात. आणि म्हणून कर्म करताना सजग असणं फार महत्वाचं. हे पुन्हा पुन्हा मला सांगावं लागतं. आता समष्टीच्या म्हणजे सर्व लोकांच्या, समाजासाठी, इतरांसाठी, कल्याणासाठी त्यांच्या केलेली जी कर्म आहेत, कित्येक कर्म लोकदृष्टीने पाप कर्म ठरत असली तरी जर ती समष्टीच्या म्हणजे जगाच्या कल्याणासाठी केलेली असली तर ती पाप कर्म ठरत नाही व ती संचितात जमा होत नाही. आता अशी काही कर्म आहेत जी लोकदृष्टीने पापकर्म होऊ शकतील, पण ती समष्टीच्या म्हणजे समाजाच्या दृष्टिकोनातून जर केली, त्यांच्या कल्याणासाठी जर केलेली असतील तर मात्र ती पापकर्म ठरत नाहीत आणि ती संचितात जमा होत नाहीत. आता खोटे बोलणे हे पाप समजले जाते, बरोबर आहे. आपण नेहमीच म्हणतो खोटे बोलू नये. तसेच कोणाला खोटे बोलण्यास भाग पाडणे वा प्रवृत्त करणे हे पापच आहे. असे असून सुद्धा खुद्द भगवान श्रीकृष्णाने धर्मराजासारख्या सत्यवक्ता अशी ख्याती असलेल्या राजाला खोटे बोलण्याची प्रेरणा दिली.
नरो वा कुंजरो वा असे बोलण्यास भाग पाडून द्रोणपुत्र अश्वत्थामा मेल्याचा आभास निर्माण केला. हे करण्यात श्रीकृष्णाचा कोणताही व्यक्तिगत स्वार्थ नव्हता. व्यक्तिगत स्वार्थ तर नव्हताच. इतकेच काय, पण पांडव जिंकले तर त्याला राज्याचा काही भाग अथवा काही दलाली म्हणजे कमिशन मिळणारच नव्हती. पण युधिष्ठिर असे बोलला नसता तर द्रोणाचार्य मरणे असंभवच होते. अमरत्व प्राप्त झालेलं होतं. त्यामुळे द्रोणाचार्यांना मरण असंभव होतं. पण द्रोणाचार्यांचा मृत्यू ही समष्टीच्या कल्याणार्थ काळाची गरज होती. कारण आतताई व अन्यायी अशा कौरवांचा नाश करण्यासाठी लढल्या गेलेल्या धर्मयुद्धात पांडवाचा जय होणे अत्यावश्यक होते. अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा हे अर्धसत्य बोलल्यामुळे युधिष्ठिराच्या त्रिकाल सत्यवादी या कीर्तीला कलंक लागला व त्याचे थोडे नुकसान झाले, गोष्ट खरी. परंतु व्यक्तीच्या नुकसानापेक्षा समष्टीचे कल्याण अधिक महत्वाचे. श्रीकृष्ण जरी युधिष्ठिराला असत्य बोलण्यास लावणाऱ्या कृतीचा प्रणेता म्हणजे इन्स्पायरर ठरला असला तरी श्रीकृष्णाचे समष्टी कल्याणार्थ केलेले हे जे कर्म आहे ते पाप कर्म त्याच्या संचितात जमा झाले नाही व त्याला त्याचे फळ भोगावे लागले नाही. आता इथे म्हटलं आहे द्रोणाचार्य यांचे मरण असंभव होते. पण त्यांच्या द्रोणपुत्र जो होते त्यांचे पुत्र त्याचं नाव होतं अश्वत्थामा. आपल्याला ही कथा सर्वांना माहीतच आहे, ज्ञात आहे. तर अश्वत्थामा मेला हे जेव्हा द्रोणाचार्यांना समजलं तेव्हा त्यांनी प्राण सोडले. इच्छा मरण त्यांना प्राप्त झालेलं असल्यामुळे अमरत्व होतं त्यांना. इच्छा मरण हे त्यांना वर लाभलेला होता. शिरपंजरीवर पडलेले असताना, शिरपंजरी म्हणजे अनेक बाणांनी शरीर पूर्ण आच्छादलेलं असताना त्यावेळेला सुद्धा त्यांचे प्राण जाणं हे कौरवांच्या पराभवाचं कारण ठरणार होतं. पण त्यांनी प्राण कधी सोडले? आपला पुत्र, एकमेव पुत्र आपला जेव्हा मरणास प्राप्त झालेला आहे, त्याचं निधन झालेलं आहे, ऐकल्यावर त्या पित्याला प्राण सोडणं भाग होतं. पण कृष्णाने हे नीती वापरली, याला कृष्ण नीती म्हटलंय. युधिष्ठिर त्यांनी सगळ्यांनी येऊन सांगितलं अश्वत्थामा मेलेला आहे. पण कोणावरही विश्वास नव्हता. त्यांचा विश्वास फक्त युधिष्ठिरावर होता. सत्यवक्ता हे त्यांना उपाधी प्राप्त होती. ते कधीही खोटं बोलले नव्हते. अशा व्यक्तीला कृष्णाने प्रेरणा दिली. कृष्ण भगवंताने प्रेरणा दिली आणि सांगितलं तर तू सांग अश्वत्थामा मेला. पण त्यातही अर्धसत्य होतं. अश्वत्थामा नावाचा एक हत्ती सुद्धा होता आणि अश्वत्थामा हे द्रोणाच्या पुत्रांचं नाव होतं. नरो वा कुंजर, कुंजर म्हणजे हत्ती, नर म्हणजे मनुष्य. अश्वत्थामा मेला, पण नर मेला की हत्ती मेला हे मला ठाऊक नाही. असं वाक्य ऐकल्यावर द्रोणाचार्यांनी प्राण त्याग केला. तर या ठिकाणी ते युधिष्ठिराचं थोडं नुकसान झालं. म्हणजे असं म्हटलं जातं, असा ऐकिवात आहे की सत्यवक्ता असल्यामुळे युधिष्ठिरांचे पाय जमिनीला टेकत नव्हते. जमिनीपासून काही अंतरावर अधांतरित ते चालत असत. पण या भूमातेला त्यांचा स्पर्श होत नव्हता त्यांच्या पायाचा. तर जेव्हा ते हे खोटं बोलले, ते खोटं पण अर्ध सत्य अर्ध मिथ्या होतं. हे बोलल्यानंतर त्यांचे पाय जमिनीला लागले युधिष्ठिरांचे. आणि हे खऱ्या अर्थाने त्यांच्या सत्यवक्तेपणाचं अधःपतन असल्यामुळे त्यांचं हे नुकसान झालं. हे नुकसान जरी झालं तरी हे केलं कोणी करवलं तर श्रीकृष्ण भगवंताने ते त्यांच्याकडून करवलं होतं. पण श्रीकृष्णाला इथे म्हटलंय, जरी त्यांचे इन्स्पायरर होते, त्यांना असत्य बोलण्यास लावणाऱ्या कृतीचा प्रणेता होते ते, तरी कृष्णाचं जे कृत्य होतं हे समष्टीच्या दृष्टिकोनातून
त्या कल्याणार्थ केलेलं जे पापकर्म असलं तरी ते संचितात जमा झालं नाही आणि त्याचं फळ त्यांना भोगावं लागलं नाही. लहानपणी कृष्णाने लोण्याची चोरी अनेकदा केली होती. गोपींच्या अनेक खोड्या काढल्या होत्या. सेमंतक मणी चोरल्याचा त्याच्यावर आळही आला होता. मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलून त्याने दुटप्पी वर्तन केले, पण त्याची ही कर्मे लीला स्वरूपी असल्यामुळे मोठेपणी जेव्हा जेव्हा तो खोटे बोलला तेव्हा तेव्हा समष्टीच्या कल्याणार्थ त्यांनी केलेलं होतं. त्यात त्याचा व्यक्तिगत स्वार्थ कोणतेही कपट कारस्थान नव्हते. म्हणून गीतेत त्याने स्वतःच असे म्हटले आहे की जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्म व माझी सर्व कर्म हे दिव्य आहेत. माझा जन्मच हे दिव्य कर्म करण्यासाठी झालेला आहे, समष्टीच्या समाजाच्या कल्याणार्थ. कौरवांचा पूर्णपणे निपात होणे, वध होणे हे समाजाच्या दृष्टिकोनातून गरजेचं होतं. त्यासाठी युधिष्ठिराकडून त्यांनी असत्य वदवलं. लहानपणी अनेक कृष्णकृत्य केली, लोण्याची अनेकदा चोरी केली, गोपींच्या खोड्या काढल्या, समंतक मणी चोरल्याचा आळ त्याच्यावर आला. मोठेपणी अनेकदा संदिग्ध बोलला आहे. नरोवा कुंजरवा सारखीच अवस्था, संदिग्ध म्हणजे त्याच्यातून उकल तुला घ्यायचा तो घे, मी बोललो आहे ते तू समजून घे. त्यामुळे त्याने दुटप्पी असे वर्तन केलं, डबल साइडेड. तर ती जी कर्म होती ही सर्व कर्म त्याची लीला स्वरूपी असल्यामुळे आणि मोठेपणी सुद्धा जेव्हा जेव्हा ते खोटे बोलले तेव्हा ते समष्टीच्या कल्याणार्थ बोलले होते. त्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ नव्हता, कोणतेही कपट कारस्थान नव्हते. म्हणून गीतेत त्याने स्वतःच काय म्हटलंय की जन्म कर्मच मे दिव्यम, माझा जन्मच माझी सर्व कर्मच हे दिव्य आहेत. मला माझ्या व्यक्तिगत लाभासाठी काहीही करण्याची आवश्यकता नाही, कारण मी पूर्ण काम आहे, मीच सर्व आहे. जे चांगलं घडतंय त्यातही मीच आहे, जे वाईट कर्म घडतंय त्यातही मीच आहे. मी सर्वज्ञ आहे, सर्वस्व आहे, मी सर्व ठिकाणी मी आणि मीच आहे असं कृष्णाने म्हटलेलं आहे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तव्यम वर्थ एवच कर्मणि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्य तत्तिंद्रियः मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. हे पार्था, या त्रैलोक्यात मला स्वतःला काहीच करायचे उरलेले नाही, कारण मला मिळालेले नाही आणि मी मिळवायचेही बाकी आहे असं काहीच नाही. तरी पण मी माझी कर्मे करीतच असतो. हे अकर्म आहेत. त्यांना काय मिळवायचंय? हे पार्था, हे अर्जुना, त्रैलोक्यात या 3ही लोकात मला स्वतःला काहीच करायचं आता उरलेलंच नाहीये, कारण मला मिळालेलं नाही किंवा मला मिळवायचे काही बाकी आहे असं काहीच नाही. मला काय मिळालं नाही असंही नाहीये आणि मला काही मिळवायचंय असं काहीच नाहीये. तरी पण मी कर्म ही करतच आहे, कारण जर मी असा न वागेन तर सगळे लोक सर्वथा माझ्याच मार्गाला अनुसरतील व निष्क्रिय अथवा आळशी होतील. कारण काय, जर मी असा वागलो नाही, असा न वागेन तर सगळे लोक माझंच अनुकरण करतील, मलाच अनुसरतील माझ्याच मार्गाला आणि निष्क्रिय अथवा आळशी होतील. म्हणून मला काही मिळवायचं राहिलेलं नाही, उरलेलं नाही, किंवा मला मिळवायची इच्छाही नाहीये, मला गरजही नाही, काही मिळवायचं मला बाकी नाहीये, तरी पण मी कर्म हे करतोच आहे. म्हणून प्रत्येकाला कर्म करणं गरजेचं आहे. आपण सुरुवातीला आजच्या अध्यायात हेच तर वाचलंय की आपण कर्म केलीच नाही तर चालेल का, पण कोणी कर्मच न केले तर श्रीकृष्णाने आता हे आपल्याला उत्तर दिलेलं आहे. भगवंताने आपला जन्म व सर्व कर्म दिव्य म्हटली. याला मुख्यतः 3 कारणे आहेत. श्रीकृष्णाने, भगवंताने आपला जन्म आणि सर्व कर्म ही दिव्य म्हटलेत, याला 3 मुख्य कारण आहेत. तर ही 3 मुख्य कारण फार महत्वाची कारण आहेत.
पण यासाठी आपल्याला पुढच्या अध्यायापर्यंत वाट बघावी लागेल, कारण आज आपण इथेच थांबूया. मी गेल्या भागात सांगितल्याप्रमाणे आज आपण शिकणार आहोत मानस ध्यान प्रयोग किंवा मानस पूजा. एक प्रश्न सुद्धा आला होता, खूप छान प्रश्न होता. पुन्हा एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा प्रश्न करते. एक छोटासा प्रश्न आहे. सुजाता शिर्के यांनी पुन्हा एक प्रश्न विचारलाय. त्या म्हणतात, आई गुरुमाऊली नाथ स्वामी, माझा प्रश्न आहे वटपौर्णिमा विषयी. त्या म्हणतात, आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो, मग तो माणसाचा किंवा पशु पक्ष्याचा असू शकतो. मग वटपौर्णिमा हे व्रत जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून केलं जातं. तर वटपौर्णिमा आणि 7 फेरे या मागे कोणती संकल्पना किंवा शास्त्र आहे का? कृपया मार्गदर्शन करावे. आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढचा जन्म मिळतो, मग तो माणसाचा असो किंवा पशु पक्ष्यांचा, कुठच्याही योनीतला असो. हे मी नेहमी सांगतो, बरोबर आहे. मग यांचा प्रश्न असा आहे, मग वटपौर्णिमा आपण करतो की जन्मोजन्मी हाच वर हाच नवरा मिळावा. तर वट पौर्णिमा म्हणजे वटवृक्ष. आपण स्त्री असो पुरुष असो, आपण श्वासोश्वास करतच असतो. श्वासोश्वास करत असताना आपण चांगला श्वास घेतोय किंवा दुर्गंधीयुक्त घेतोय किंवा आपल्याला निकृष्ट दर्जाचा श्वास आत येतोय आपल्याला कळत नाही. पण वनराईमध्ये असे अनेक वृक्ष निसर्गात भगवंतांनी निर्माण केलेले आहेत की जे आपल्याला ऑक्सिजन पुरवतात. दिवसा ऑक्सिजन पुरवतात, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणून वृक्षांच्या जवळ रात्री वृक्षाखाली झोपू नये, झाडाखाली झोपू नये असं म्हटलं जातं. ते यासाठी, कारण ते त्यांची क्रिया चालू असते, कार्बन डायऑक्साईड सोडतात. दुसऱ्या दिवशी पहाट झाली, सूर्योदय झाला की आपल्यासारख्या मर्त्य लोकात जे आपण मनुष्य आहोत किंवा जे पशुपक्षी आहेत, यांना ऑक्सिजन मिळण्याचे कार्य त्यांचे दिवसा चालू असते. तर वटवृक्षाची ही खासियत आहे. वडाची, पिंपळाची किंवा अश्वत्थाची पूजा करण्याला आपण महत्व दिलं या कायाला, कारण याच्या मागे सायंटिफिक रिझन आहे, याच्या पाठी विज्ञान आहे. तर हे विज्ञान समजून घेणं फार गरजेचं आहे. स्त्रिया प्रचंड कार्यरत असतात. स्त्री आणि पुरुष आत्मा जरी एक असला तरी शरीर भिन्न असल्यामुळे त्याची कार्य करण्याची प्रणाली दोघांची थोडीफार वेगळी असते, मनुष्य जन्म असला तरी. तर स्त्रिया प्रचंड मेहनत करत असून काम करत असतात. आपल्या रोजच्या आयुष्यात स्त्री शक्ती फार महत्वाची असते. या स्त्री शक्तीला एक दिवस असा असतो, जी पौर्णिमा असते, जी वटपौर्णिमा म्हटलं गेलंय. तर ती जास्तीत जास्त वडाच्या झाडाच्या भोवती असावी आणि तिला ते ऑक्सिजन जितका शरीराला हवा तितका मिळण्यासाठी, सहजासहजी मिळण्यासाठी तो एक विशिष्ट दिवस निसर्ग नियमित कायद्याने तयार केलेला आहे. त्या दिवशी त्या तिथीनुसार आपण तिथे जाऊन वटवृक्षाची पूजा करताना त्या वटवृक्षाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्या स्त्री शक्तीला नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. वर म्हणजे नवरा. नवरा असा जो नवरा आहे, हा नवरा या जन्मात आपल्याला या कर्मानुसार मिळालेला आहे. पुढच्या जन्मात तो मिळेल किंवा दुसरा कुठचा मिळेल, या गोष्टी आपल्या या क्रियमाणावरच अवलंबून आहेत, आपल्या पूर्वसंचितावरच अवलंबून आहेत. पण या जोड्या ज्या आहेत या सुद्धा प्रारब्धानुसारच बांधलेल्या असतात. पण आपण प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला जे मिळालंय त्यात आनंद मानून त्या गोष्टी आपल्याला भगवंताने आपल्या प्रारब्धानुसार दिल्या, त्या आपल्या गोड मानून घेणं, त्या आत्मसात करून घेणं किंवा त्या ऍक्सेप्ट करणं हे फार महत्वाचं असतं. हे समजावण्यासाठी या सायंटिफिक गोष्टीला, या विज्ञानाच्या गोष्टीला थोडस श्रद्धेने जोडलेलं आहे. तर आपण उत्कृष्ट दर्जाचा जो श्वासोश्वास किंवा ऑक्सिजन आपण त्या दिवशी घेतल्याने ती ऊर्जा आपल्या मेंदूपासून अगदी शरीराच्या प्रत्येक रंध्रारंध्रात जाते
आणि त्या गोष्टीची पुष्टता होते आणि इतका छान तो योग असतो की पूर्ण वर्षभर आपल्याला त्या गोष्टीचा विनियोग करता येतो, त्याचा फायदा मिळतो. तर या स्त्रीला त्या गोष्टी करायला भाग पाडण्यासाठी तिला एक गोष्ट श्रद्धेने करेल म्हणून या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. तर उपवर म्हटलंय, म्हणजे उपवर म्हणजे चांगला वर, उपवधू उपवर, चांगला वर चांगली वधू. तसंच या दिवशी न वरा आपल्याला चांगला हाच 7 जन्म मिळावा, म्हणजे शरीरात 7 चक्र आहेत, हे 7 जन्म मानले तर या 7ही चक्रांना तो ऑक्सिजन जो मिळणार आहे त्या दिवशी तो पूर्णपणे मिळून ती सर्व चक्र कार्यान्वित झाली की पूर्ण वर्षभर आपल्याला त्याचा परिणाम जाणवतो. अशा पद्धतीने 7 जन्म 7 चक्रांशी जोडून तुम्हाला ही श्रद्धा तुमच्या मनामध्ये कायम करून तोच पती पुन्हा पुन्हा. अनेकांना वाटतो की बस झालं, या जन्मात हे पती मिळाले किंवा ही पत्नी मिळाली, पुढच्या जन्मात मला ते नको. पण हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. कर्माचा सिद्धांत आपल्याला हेच सांगतं. आपल्याला आपल्या अनुरूप मिळालेली जी नातीगोती आहेत, जो जन्म आहे, जे वातावरण आहे, हे सगळं आपल्या प्रारब्धानुसार असतं. मग आपण कितीही मागितलं की मला पुढच्या जन्मात हा 7 जन्म मिळावा, याच घरात जन्म, हे तर शक्यच नाही. हे आपण आतापर्यंत व्यवस्थित प्रारब्धाचा हा जो कर्माचा सिद्धांत आहे यात समजून घेतलेलंच आहे. त्यामुळे वटपौर्णिमा आणि 7 फेरे हे आपल्या 7 चक्रांशी संबंधित आहेत. 7ही चक्राला मिळणारा ऑक्सिजन जो आहे, प्राणवायू, प्राणायाम करून आपण 7ही चक्र कार्यान्वित करतो. तर ही 7 चक्र कार्यान्वित करण्यासाठी 7 जन्माचा त्याला एक उपाधी दिली आहे आणि त्यानुसार ही 7ही चक्र कार्यान्वित करण्यासाठी, ती प्रज्वलित करण्यासाठी एक दिवस ती तिथी फार महत्वाची आहे आणि स्त्री शक्तीला या गोष्टीची फार नितांत गरज असते. कारण पुरुष शक्ती ही स्त्री शक्तीनेच कार्यान्वित होत असते. या स्त्री शक्तीला नवीन ऊर्जा मिळवण्याचा हा दिवस फार महत्वाचा असतो. म्हणून सांगितलेल्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्याला धार्मिकतेची जोड अशा पद्धतीने देऊन श्रद्धा त्यात गुंफलेली आहे. आता आपण मानस ध्यान प्रयोग. मानस म्हणजे मनुष्य, जे मन धारण केलेलं आहे. तर आपण प्रत्येक गोष्टी कृतीने करतो. आपण पूजा, मानस ध्यान प्रयोग म्हटलंय किंवा मानस पूजा म्हटलंय. आपण मानस पूजा म्हणजे काय? आपण ध्यान अवस्था शिकलोय, सहज ध्यान प्रयोग. तसं ध्यान अवस्थेत बसलो, शांतपणे 3दा श्वास घेऊन 3दा श्वास सोडला आणि डोळे बंद आहेत अशा अवस्थेत आपण शांत बसलोय, आजूबाजूच्या वातावरणाचा अनुभव घेतोय. सहज ध्यान प्रयोग जर पुन्हा पाठी जाऊन तुम्ही पाहिलं तर ते तुम्ही व्यवस्थित आजपर्यंत जर त्याचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला सोपं जाईल. आता काय करायचं की तुम्ही डोळे बंद केलेत. आता इथून जर तुम्हाला एखाद्या तीर्थक्षेत्री जायचंय, आपण धरूया की आपल्याला अक्कलकोटला जायचंय, तर आपण डोळे बंद करायचे. आपण शरीर घेऊन जाऊ शकत नाही, आपण प्रत्यक्ष तिकडे जाऊ शकत नसू किंवा रोज आपल्याला जाणं शक्य नसेल तर आपण अक्कलकोटला जाऊ. कसे जाऊ? तर ध्यान करायचं, डोळे बंद करायचे, सहज ध्यान प्रयोगात 3दा श्वास घेऊन 3दा श्वास सोडले आणि तुम्ही ध्यान प्रयोगाला सुरुवात केली. हळूहळू हळूहळू आजूबाजूला जसं वातावरण आहे त्याचा अनुभव घेतला आणि हळूहळू असा विचार करायला सुरुवात केली की आपण ध्यानात बसलेलो आहोत, एकाच जागी होतं, पण आपण घरात सर्व तयारी करतोय, आपले सामान बांधतो आहोत वगैरे, सगळ्या या गोष्टी आपण त्या ध्यानात बघायच्या आहेत. फक्त ध्यानाने सर्व गोष्टी करणं, त्याला मानस ध्यान प्रयोग म्हटलंय. तर मानस पूजा म्हणजे काय की आपण सगळी तयारी केली, आपण घराचा दरवाजा उघडतोय, घरातून बाहेर पडलोय, आपण एका वाहनात बसलोय, त्या वाहनातून आपण एसटी स्टँड किंवा रेल्वे स्थानकावर किंवा जिथे बस आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत. तिथे पोहोचल्यावर आपण त्या बसची प्रतीक्षा करतोय, पण वाट बघतोय, बस आली. नंतर आपण बसमध्ये प्रवेश केलाय, बसमध्ये बसलोय आणि प्रवास सुरू झालाय. तो सगळा प्रवास अनुभवायचा आणि आपण अक्कलकोटला पोहोचलोय. अक्कलकोटच्या पावनभूमीवर आपण पाऊल ठेवलेलं आहे. पाऊल ठेवल्यानंतर आपण हळूहळू आपलं सामान एखाद्या ठिकाणी व्यवस्थित ठेवून आपण
स्वामींच्या दर्शनासाठी समजा वटवृक्ष मंदिरात पोहोचलो. वटवृक्ष मंदिरात चालत चालत रांगेतून आपण पुढे जात आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर स्वामी दिसत आहेत. स्वामींचं दर्शन झाल्यावर मन उल्हासित झालंय. हे सगळं ध्यानामध्ये फक्त पाहायचं आहे. शरीर एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे. मानस मनाने त्या ध्यान करायचंय आणि ती पूजा मांडायची भगवंताची. मग तुम्ही घरातल्या घरात एखादी पूजा सुद्धा मांडू शकता. अशा पद्धतीने हा मानस ध्यान प्रयोग आहे. मी मानस पूजा करतो म्हणजे काय करतो, मी मानस पूजा करते म्हणजे काय करते, तर आपण या पद्धतीने करायचंय. शांत बसायचे, डोळे मिटायचे. मी सांगितल्याप्रमाणे सहज ध्यान प्रयोगात सांगितल्याप्रमाणे 3दा श्वास घेऊन 3दा श्वास सोडायचा आणि हा प्रवास डोळे बंद करून ध्यानातून करायचे. सर्व गोष्टी पाहायच्या आहेत, सगळे अनुभव यायचे आहेत. हळूहळू ह्या ध्यान प्रयोगामध्ये त्या त्या ठिकाणचे सुंदर सुगंध तुम्हाला यायला लागतील. त्या वाऱ्याची झुळूक जाणवायला लागेल. या सर्व गोष्टी होऊ शकतात मानस ध्यान प्रयोगामध्ये. आणि स्वामींचं दर्शन झाल्यावर आपण स्वामींना नमस्कार करतोय, साष्टांग दंडवत घालतोय. आपण जी द्रव्य जे काही गोष्टी नेल्यात ते त्यांना अर्पण करतोय आणि डोळे भरून त्यांना पाहून प्रदक्षिणा करून आपण बाहेर येतोय. बाहेर आल्यानंतर सगळ्या समाधी किंवा बाळाप्पा मठ, समाधी मठ या ठिकाणी आपण फिरून आपलं सर्व सामान घेऊन पुन्हा आपण गाडीत बसून जसे आपण प्रवास केला होता तसा परतीचा आपण प्रवास करून आपण घरी येतोय. घरी घरचा दरवाजा चावीने उघडून आपण आत येतोय आणि आपण पुन्हा जिथे आलोय तिथे येऊन बसतोय. अशा पद्धतीने हा प्रवास पूर्ण मनाने करायचा असतो. सोमवार असेल, गुरुवार असेल, आपण मठात जाऊ शकलो नाही तरी सुद्धा थोडासा वेळ बसून शांतपणे ध्यान प्रयोग करायचा. याला मानस ध्यान प्रयोग किंवा मानस पूजा करायची. मानस पूजा म्हटले ही मानस पूजा केल्याने आपल्याला खरोखरची पूजा केली जाते. त्या पूजेचं फळ प्राप्त होऊ शकतं. कारण मनापासून आतून अंतःकरणापासून आपण जे करतो तेच भगवंताला हवं असतं. मानस ध्यान प्रयोगाचं, मानस पूजेचं फार महत्वाचं गमक हे आहे की भगवंताला आपण दिलेली फुलं, फळं, आपण दिलेलं धन धान्य हे सगळं अपेक्षितच नाहीये. कारण तो निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला काय हवंय? त्याला अंतरात्म्यापासून घातलेली मिठी त्याला हवी आहे. तरी अंतरात्म्यापासून घातलेली मिठी म्हणजेच मानस पूजा, मानस ध्यान प्रयोग आपण त्याला म्हणतो. अशा पद्धतीने आपण हळूहळू हळूहळू रोज रोज थोडा थोडा वेळ बसत जा. रोज ह्या सगळ्या गोष्टी पण पुन्हा आपण त्या जागेवर येऊन बसल्यानंतर सगळा अनुभव घ्यायचा. श्वास, दीर्घ श्वास घ्यायचा आहे, नाभीपर्यंत न्यायचा आहे, हळूवार तिथेच ठेवायचा आणि हळूहळू हळू पुन्हा बाहेर सोडायचंय. पुन्हा नवीन दीर्घ श्वास घ्यायचा, अनुभव करायचा आहे. तुम्हाला साक्षात स्वामींचं दर्शन झाल्याचा अनुभव येईल. त्याच जागी, एकाच जागी बसून ही मानस पूजा मांडणं फार गरजेचं असतं. आता आपण घरात पूजा करतो आहोत, अंतःकरणापासून केलं तर एखादं फूल आपल्याला नसेल. गणपतीची आपण बुधवारी पूजा करणं, बुधवार हा गणपतीचा वार आहे, मंगळवार हा गणपतीचा वार नाही, पण मंगळ ग्रहाचा दोष निवारणार्थ गणपतीची पूजा करतो. म्हणून आपण सवय लावून घेतली आहे, सवयीप्रमाणे घडतं या गोष्टी. पण मंगळवारी गणपती मंदिरात जातो, पण गणपतीचा वार बुधवार आहे, तर बुधवारी गणपतीची आपण घरात पूजा करत असताना आपल्याला कळलं गणपतीला लाल फुल आवडतं, जास्वंद आवडतं, ते नाही आपल्या पूजा सामग्रीत, तरी सुद्धा आपण मानस ध्यान प्रयोग केलं की कुठचं एक फूल उचललं, आपण ध्यान केलं की हे जास्वंदाचं लाल फुल आहे, हे मी भगवंताला अर्पण करतो. शिवाला पांढरी फुलं आवडतात, पांढरी फुलं आज आपल्या फुलांच्या परडीत नाही आहेत, हरकत नाही. कुठचंही फुल उचला, ध्यान करा, क्षणभर ध्यान करा. पूर्ण असं बसवायची गरज नाही. क्षणभर ध्यान मनापासून की भगवंता हे फुल, हे सफेद फुल शिवा मी तुला अर्पण करतोय, अर्पण करते. यालाच मानस पूजा म्हटलंय. अगदी सहज सोपं असतात सगळ्या गोष्टी, पण आपल्याला माहित नसल्यामुळे किंवा आपण आजकाल ज्या ज्या गोष्टी माध्यमातून आपल्याला मिळतात त्या मिळवतो आपण, त्यात त्याचा बडेजाव केलेला असतो. फार मोठं रूप त्याला दिलेलं असतं. सहज कुठची गोष्ट नाही हे का सांगितलं जातं, सांगणं पण गरजेचं आहे. आपल्याला सहज मिळालेल्या गोष्टीची किंमत नसते, त्यामुळे या गोष्टी गरजेच्या सुद्धा आहेत, बरोबर आहे त्यांचं. पण या गोष्टी जर तुम्हाला करण्याची इच्छा असेल तर तुम्ही घाबराल,
तुम्हाला भीती वाटेल हे करण्याचं, आणि त्यापासून तुम्ही परावृत्त व्हाल, त्यात तुम्ही गोष्टी करणार नाहीत. म्हणून स्वामींच्या आदेशानुसार या गोष्टी इतक्या सहज करून सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विध अशा अवस्था आपण प्राप्त करू शकतो. अवस्था म्हटलंय, सिद्धी म्हटलेलं नाही. सिद्धींच्या मागे आपल्याला लागायचंच नाही. पण ही अवस्था का प्राप्त करावी? की आपल्याला भगवंताला गाठायचंय, भगवंताच्या जवळ जायचंय. आणि मग भगवंताच्या जवळ जाण्यासाठी त्या त्या अवस्थेतून जावं लागतं. प्रत्येक अवस्थेतून जाताना त्या अवस्था गाठणं गरजेचं असतं, त्या अवस्था मिळवणं गरजेचं असतं, त्या अवस्था प्राप्त करणं गरजेचं असतं. तर त्या प्राप्त करण्यासाठी अंतःकरणापासून, मनापासून केलेली जी पूजा आहे त्याला मानस पूजा म्हटलंय. एकाच जागी बसून आपण अनेक गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो, अनेक ठिकाणी तीर्थयात्रा करू शकतो. तसंच आपल्या नृसिंह सरस्वतीने गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जवळ जो परीट काम करत होता, त्या परीटाला घेऊन त्यांनी श्रीशैल्यमची यात्रा केली. ती सुद्धा मानस ध्यान प्रयोगाने केलेली होती. हा मानस ध्यान प्रयोग आज तुम्हाला मी समजावण्याचा प्रयत्न केला आहे. हळूहळू हळू या गोष्टी तुम्ही रोज करत राहिलात तर, तुम्हाला त्यात साधना करत राहिलात तर त्यात नक्की यश मिळेल. यात जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही आणखीन विचारायचं असेल तर प्रश्नोत्तराद्वारे मी तुम्हाला समजावून सांगेन. कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करा. तुम्हाला या गोष्टी, मग कर्माच्या सिद्धांतातल्या काही गोष्टी असतील किंवा तुम्हाला या ध्यान प्रयोगात संबंधित काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील, काही प्रश्न असतील तर आपण विचारा. आणि पुन्हा एकदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या गोष्टी सहज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना अनेक स्वामी आशीर्वाद देत आजचा हा अध्याय मी इथेच संपन्न करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनेक स्वामी आशीर्वाद.